अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त आहात, पण जर तुम्ही मांसाहार करत असाल तर आजची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण ही कथा कोणावर टीका करणारी नाही, तर एका भक्ताच्या अंतर्मनात घडलेल्या परिवर्तनाची आहे. कदाचित या कथेतील एखादा प्रसंग तुमच्याही आयुष्याशी जुळून येईल आणि शेवटी जे घडतं ते ऐकून तुमच्या डोळ्यातही नक्कीच पाणी येईल. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात विनायक नावाचा एक तरुण राहत होता. तो श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. सकाळी उठल्याशिवाय त्याच्या तोंडातून पहिला शब्द निघायचा तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. घरात स्वामींचा सुंदर फोटो होता. दररोज आरती, नामस्मरण, गुरुवारचा उपवास, मठात सेवा यात तो कधीही कमी पडत नव्हता. गावातील लोकही म्हणायचे, असा भक्त आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळतो. पण त्याच्या आयुष्यात एक अशी सवय होती जी त्याला योग्य वाटायची, मांसाहार. विनायक म्हणायचा, भक्ती मनाची असते, खाण्यापिण्याचा आणि भक्तीचा काय संबंध. त्याचे मित्रही त्याच्याशी सहमत असायचे आणि त्यामुळे त्याने कधीच त्या सवयीचा गंभीरपणे विचार केला नाही. एके दिवशी गुरुवारी नेहमीप्रमाणे त्याने स्वामींची पूजा केली. आरती झाली. उदबत्तीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता. त्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामी माझ्यावर तुमची कृपा कायम असू द्या. पण त्याच दिवशी संध्याकाळी मित्रांचा फोन आला, चल आज बाहेर जेवायला जाऊ, आणि विनायक त्यांच्यासोबत गेला. त्या रात्री घरी आल्यावर तो नेहमीप्रमाणे स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला. पण त्या दिवशी त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं. मन शांत होत नव्हतं. कारण काय हे त्यालाही समजत नव्हतं. तो झोपला आणि त्या रात्री त्याला आयुष्यात पहिल्यांदाच एक असा अनुभव आला जो त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा होता. विनायक गाढ झोपला होता. मध्यरात्री अचानक त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. त्याला दिसलं तो एका दाट जंगलातून एकटाच चालत आहे. सगळीकडे काळोख, पक्ष्यांचाही आवाज नाही, फक्त एक विचित्र शांतता. तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात त्याला दूरवर एक तेजस्वी प्रकाश दिसला. तो प्रकाश हळूहळू त्याच्याकडे येऊ लागला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. तो थरथरत उभा राहिला. त्या तेजामध्ये त्याला श्री स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती दिसली. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो धावत जाऊन स्वामींच्या चरणी पडला. रडत रडत म्हणाला, स्वामी माझ्याकडून काही चूक झाली आहे का? उत्तरात एकही शब्द आला नाही. फक्त स्वामींनी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मग स्वामींनी हळूच हात पुढे केला आणि त्याला एक दृश्य दाखवलं. त्याने पाहिलं, एक छोटासा जीव जगण्यासाठी धडपडत होता. त्याच्या डोळ्यातही जगण्याची आस होती. ते दृश्य पाहून विनायक अस्वस्थ झाला. त्याचं हृदय भरून आलं. तेवढ्या स्वामींचा शांत आवाज त्याच्या कानावर पडला, भक्ती म्हणजे फक्त माझं नाव घेणं नाही, तर भक्ती म्हणजे प्रत्येक जीवात परमेश्वराचं अस्तित्व पाहण्याचा प्रयत्न करणे. विनायकचे डोळे भरून आले. त्याला आपण कुठं चुकतोय हे लक्षात आलं. तो पुन्हा म्हणाला, स्वामी मग मी इतकी वर्ष चुकीचा होतो का? स्वामींच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त करुणा होती. आणि ते म्हणाले, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. बदल जबरदस्तीने होत नाही, तो अंतर्मनातून घडतो. इतकं बोलून ते तेज हळूहळू नाहीसं झालं आणि अचानक विनायक दचकून जागा झाला. त्याचा पूर्ण अंग घामाने भिजलं होतं. रात्र झाली होती, पण त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, हा फक्त स्वप्नाचा भाव होता की माझ्या अंतर्मनाने मला दिलेला संकेत? दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे स्वामींच्या मंदिरात गेला. आरती सुरू होती, पण आज त्याचं मन एकाग्र होत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर सारखं तेच स्वप्न येत होतं. तो मंदिराच्या एका कोपऱ्यात बसला आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवत होतं काहीतरी बदलायची वेळ आली आहे. पण काय? तेवढ्यात मंदिरात एक वृद्ध साधू त्याच्या जवळ येऊन बसले. त्यांनी काहीही विचारलं नाही, फक्त हसून म्हणाले, बाळा, मनात प्रश्न असेल तर उत्तर शोधण्यासाठी धावपळ करू नकोस. शांत बस, उत्तर स्वतः तुझ्यापर्यंत येईल. विनायक आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला, कारण त्याने आपल्या स्वप्नाबद्दल कुणालाही काहीच सांगितलं नव्हतं. तो हळू आवाजात म्हणाला, मला काल एक विचित्र स्वप्न पडलं होतं. आणि त्याने संपूर्ण स्वप्न त्या साधूंना सांगितलं. सगळं ऐकून साधू फक्त एवढंच म्हणाले, काही स्वप्न ही फक्त कल्पना नसतात, ती आपल्या अंतर्मनाची जागृती असते. जेव्हा मन संवेदनशील होतं तेव्हा प्रत्येक जीवाचं दुःख आपल्याला जाणवायला लागतं. विनायक शांतपणे ऐकत होता. त्याच्या मनातला गोंधळ हळूहळू कमी होत होता. मंदिरातून बाहेर पडताना त्याने एक छोटासा निर्णय घेतला. आज कोणताही मोठा संकल्प नाही, कोणालाही काही दाखवायचं नाही, फक्त स्वतःच्या मनाचं ऐकायचं. त्या दिवसापासून त्याने प्रत्येक कृती करण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली, यामुळे एखाद्या जीवाला अनावश्यक वेदना तर होत नाही ना? हळूहळू त्याच्या विचारांमध्ये बदल होऊ लागला. त्याचा स्वभाव अधिक शांत झाला, राग कमी झाला आणि प्रार्थनेतही एक वेगळीच खोली त्याला जाणवू लागली.
एक दिवस स्वामींच्या मूर्तीकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावर आपसूक हसू उमटलं. त्याला जाणवलं, खरी भक्ती म्हणजे इतरांवर आपले विचार लादणे नव्हे, तर स्वतःच्या अंतःकरणात करुणा, दया आणि प्रेम जागवणे. स्वामी भक्तांनो, ही कथा कोणावरही टीका करण्यासाठी नाही. मांसाहार करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु प्रत्येक जीवात्मामध्ये, प्रत्येक सजीवामध्ये परमात्म्याचा अंश आहे. प्रत्येक आत्म्यात ईश्वराचं अस्तित्व आहे आणि त्या प्रत्येक जीवाकडे प्रेम, दया आणि करुणेने पाहण्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हीच खरी भक्त आहे. शेवटी एकच सांगेन, मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. शेवटी जे काही करायचे ते आपण स्वतःच निर्णय घेऊन करणे. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या सुप्रिया वाईबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.